हॅलो हाय. लग्नाच्या गडबडीत भाग टाकायला मिळाला नाही. घरातलंच लग्न होतं म्हटल्यावर. आणि तसं पण जरा तब्येत पण ठीक नाहीये. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 137. तर इकडे आता सुरेखाच्या डोक्यात खूप काय काय चालू असतं याची किणकिण चैतन्याला लागली होती. आणि तो सुरेखाला आता उघड उघड धमकीच देऊन आला होता. पण खूप दिवस झाले तरी तो वाड्यावर तर गेलाच नव्हता आणि अस्मीला तर टाइमही दिला नव्हता. मग काय, आज टाइम द्यायचं म्हणून 2 दिवसांची सुट्टीच घेतली होती त्यानं. म्हणूनच तर आज अस्मीशी थोडस का होईना रोमॅन्टिक होणं त्यांना गरजेचं होतं. आता बाहेर पावसाळ्याचे दिवस होते म्हटल्यावर पावसाची रिमझिम तर असणारच ना. मग बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि रूम मध्ये फक्त एका छोट्या लॅम्पचा मंद पिवळसर प्रकाश होता. चैतन्य फ्रेश होऊन येतो तेव्हा अस्मी आरशासमोर उभी राहून आपली कानातले काढत होती. चैतन्य पाठीमागून येतो आणि तिचे ओले केस एका बाजूला सावरून तिच्या मानेवर आपले ओठ टेकवते. अस्मीच्या अंगावर शहार येतो आणि ती हळूच श्वास रोखत म्हणते, अहो काय चाललंय? कुणी बघितलं तर? दार उघडा आहे ना? चैतन्य तिला कमरेत हात घालून सत्तकडे ओढतो आणि आरशात बघत म्हणतो, कोण बघणार आहे? आणि आज बघितली तर बघू दे. हक्काची बायको आहेस ना माझी. मग प्रेम पण हवं ना हक्काने. आज या घरात, या रूम मध्ये आणि माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस. तुला कल्पना नाहीये अस्मी, अख्ख्या शहरांचा गुन्हेगारांसमोर जेव्हा समोर येतो ना माझ्या असतो ना, तेव्हा मला इतकी भीती वाटत नाही जितकी आज तू असं समोर बघून मला अस्वस्थता झाली. अस्मी लाजत मागे वळून त्याच्या शर्टची बटणे नीट करत म्हणाली, एवढे मोठे पोलीस ऑफिसर आणि एका साध्या मुलीसमोर हार मानलीत का? चैतन्य तिच्या हनवटीला वर धरून चेहरा करत म्हणतो, तू साधी नाहीयेस ग अस्मी, तू माझी हिंमत आहेस. आज त्या सुरेखानं तुझं नाव घेतलं आणि माझा संयमच तुटला होता. मला वाटत होतं की तुला घट्ट मिठीत घ्यावं आणि जगापासून लांब कुठेतरी घेऊन जावं. चैतन्य तिला जवळ ओढतो, इतकं जवळ की दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करतात. आणि अस्मी आपले हात त्याच्या खांद्यावरून फिरवत फिरवत मानेपाशी स्थिरावते. अस्मी थोड्या कातर आवाजात म्हणते, मग अडवलंय कोणी? अडवलं होतं का कोणी? आता तर मी तुमच्या समोरच आहे ना. मग आता आज तुमची ही हक्काची कैद मला मान्य आहे. असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. आणि खरंच खूप किती मस्त रोमॅन्टिक फिलिंग होती आज चैतन्याची. चैतन्य तिच्या डोळ्यात खोलवर बघत आणि आवाजात जरब आणि प्रेम दोन्हीही होतं. अस्मी, आजपर्यंत फक्त ड्युटी निभावली आहे, पण आज मला तुझं वेड निभवायचं आहे बरं का. ही रात्र आपलीच आहे. इतकी सुंदर की उद्या जेव्हा मी त्या गुन्हेगारांसमोर उभा राहीन ना, तेव्हा माझ्या मनात फक्त तुझा हा चेहरा आणि सुंदर प्रेम असेल. आणि हे ऐकून अस्मी खूप खूप लाजले. मागे होते लाजून मागे होते आणि चैतन्य तिला तशीच भिंतीवर दाबून टेकवत तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात करतो. पण ती त्याला आडवत म्हणाली, अहो दरवाजा उघडा आहे ना, नको ना. आणि तो तिच्या डोळ्यात बघत ओठांवर बोट ठेवून म्हणतो, "श्श, रात्र आहे. रात्र आहे, कुणीही येणार नाही इकडे, त्यामुळे गप्प बसायचं." असं म्हणून त्याने तिला एक धमकीच दिली आणि ती लटक्या रागात म्हणली, हटा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. आणि असं बोलणार का माझ्याशी तुम्ही? चैतन्याने आता अस्मीला सहजच उचलून बेडवर टेकवलं आणि तो तिच्या अगदी जवळ गेला आणि इतका होता जवळ की दोघांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. अस्मीचे डोळे अर्धवट मिटलेले होते आणि तिचे हात चैतन्याच्या हातात घट्ट धरून होते, का तर ती त्याला अडवत पण होती ना. आणि त्याने तिच्या हातांवर एक बाईट केला. तशी ती म्हणली, ओ काय करताय? मला नाही बोलायचं तुमच्याशी. प्रेम करायचं तर ऑर्डर सोडून. तो म्हणला, हो का, बरं. मी तर तसा पण सिनियर आहे आणि तू ज्युनियर आहेस, मग मला माझंच चालवायचंय. तू काय म्हणाली? तरी पण मी मी की नाही. असं म्हणून त्याने तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, कपाळावर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि अस्मी फार फार लाजून गेली. आणि आता त्याचा स्पर्श आगीसारखा होता आणि ही लोण्यासारखी. त्याच्या नुसत्या प्रेमाच्या उष्ण श्वासांनी ही वितळून जायला लागली आणि तिनंही त्याला साथ द्यायची म्हणून त्याच्या डोळ्यात डोळे घालून कबूल केली. तरीही ती पुन्हा म्हणाली, ओहो दरवाजा उघडा आहे ना. आणि तो चिडून म्हणाला, हो बाबा लावतो थांब. आणि आणि तर ती हसून त्याला जवळ घेत म्हणली, अहो कडू कांदे कुडचे, किती चिडता हो. प्रेम हवं असेल तर प्रेमानेच, नाहीतर ते मिळणार नाही. तो पुन्हा जरा राग न दाखवता म्हणला, हो रे बाळा, ते पण खरं आहे हो ना. बघ आता, तू
तुझं तोंड अजिबात उघडायचं नाहीस, नाहीतर मी ते बंद करेल, असं म्हणून त्याने तिला क्यूट क्यूट त्रास द्यायला सुरुवात केली. आणि ती आता म्हणायची, अहो जरा हळू ना, दुखतंय. तुम्ही पण ना काही पण करता. आणि त्याने न राहून तिच्या ओठांवर एक बाईट केला, तशी ती गप्प बसेना म्हणून. आणि आता गप्प झाली, कारण तिला कळाले होते की न बोलणेच हेच खरे आहे तिच्यासाठी. आता ती त्याचं लक्ष वळवण्यासाठी म्हणाली कातर आवाजात, "अहो, अहो, आज तुम्ही खूप वेगळे वाटताय. इतकी शांत तर कधीही तरीही आणि अस्वस्थ?" चैतन्य तिच्या गालावर एक बोट फिरवत अगदी हळू आवाजात म्हणलं, "अस्वस्थ आहे, कारण तुला गमावण्याची पुसटशी कल्पनाही मला सहन होत नाही. जगासाठी मी एक पोलादी ऑफिसर असेल गं. आणि मी तुझ्या जवळ आलो की तो माझ्यातला कठोर माणूस कुठेतरी पळून जातो. मला आज फक्त तुझा श्वास ऐकायचा आहे." असं म्हणून त्याने तिच्या अशा ठिकाणी ओठ टेकवले की ती पुन्हा न राहून म्हणाली, "अहो, नको ना प्लीज. तुम्ही काय पण कसं करता हो?" असं म्हणून ती जरा लांब झाली. तो म्हणाला, "का? काय झालं? काही होतंय की अजून असंच हवं आहे?" तशी ती जरा लाजून म्हणली, "शी, घाणेरडे कुठले. सोडा. मला दाढी टोचते तुमची खूप." आणि अस्मी तिच्या नजरेतलं तिच्या नजरेतलं ओसंडून वाहणारं प्रेम पाहून ती म्हणाली, "हो, तुम्ही खूप आवडता मला. तुम्ही कधीच मला गमावणार नाही. मी तुमच्या ते सावलीसारखी आहे. तुमच्या प्रत्येक श्वासात मी आहे. आणि आज ही रात्र साक्षी आहे की आपण एकमेकांसाठी बनलो आहोत." चैतन्य तिच्या केसांची बट एका कानामागे सारत म्हणाला, "तुला माहिती आहे अस्मी, तुझा हा सुगंध हा मला प्रत्येक वेळी सांगून जातो की माझं घर कुठे आहे. बाहेरच्या जगातील सगळी घाण, तो भ्रष्टाचार, त्या धमक्या, हे सगळं विसरायला लावणारी एकच गोष्ट आहे माझ्याकडे, ती म्हणजे तू." चैतन्य वाकून तिच्या मानेवर आपला चेहरा टेकवतो. अस्मी आपले डोळे घट्ट मिटून घेते आणि त्याच्या केसात हात फिरवते. एक सुखद शहारा तिच्या अंगावर येतो. दोघे पण एक होतात. आणि अस्मी हळूच कुजबुजत म्हणते, "मग आज विसरा सगळं जग. फक्त मला बघा. तुमच्या डोळ्यात मला माझं प्रतिबिंब बघू द्या." चैतन्य तिच्या डोळ्यात बघत चेहऱ्यावर एक खट्याळ पण रोमॅन्टिक हास्य देत म्हणतो, "आज तुला बघून वाटते की ही रात्र कधी संपूच नाही. सूर्य उगवला की पुन्हा तेच धावपळीचं जग सुरू होईल. पण या क्षणी, या एकांतात तू माझी पूर्णपणे आहेस आणि मी तुझा." दोघंही एकमेकांच्या मिठीत विरघळून जातात. रूममधील उजेड माळवतो आणि खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. पार्श्वभूमीवर फक्त पावसाचा लयबद्ध आवाज आणि त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. चैतन्य म्हणाला, "आय लव्ह यू अस्मी." आणि अस्मी पण म्हणाले, "आय लव्ह यू टू." अहो. आणि दोघं एकमेकांच्या मिठीत विसावले होते. सकाळचे 7 वाजले होते. खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं रूममध्ये येत होती. अस्मी झोपेतून जागी झाली. तिला जाणवलं की आज तिला खूप उशीर झाला आहे. ती उठण्याचा प्रयत्न करते तर चैतन्य तिला आपल्या मिठीत इतकं घट्ट पकडून ठेवतो की तिला हलताही येत नाही. आणि चैतन्य अजूनही डोळे मिटून होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं. अस्मी हळूच कुजबुजत म्हणते, "अहो, अहो, सोडा ना. बघा किती उशीर झालाय. आई-बाबा वाट बघत असतील ना." चैतन्य डोळे न उघडताच तिला मिठीत अधिकच घट्ट करत म्हणतो, "कुणीही वाट बघू द्या अस्मी. आज मी रजेवर आहे आणि आज माझी ड्युटी फक्त तुला या मिठीत कैद करून ठेवण्याची आहे." अस्मी हसून त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणते, "अहो, घरची कामं पण आहेत ना, आणि तुमची चहाची वेळ पण झाली ना. थोडा सोडा मला. मी चहा घेऊन येते." चैतन्य तिच्या मानेपाशी आपला चेहरा घेऊन हलक्या आवाजात म्हणतो, "मला चहा नकोय. मला फक्त हा क्षण हवा आहे. काल रात्री किती शांत झोप लागली माहितीये तुला? अनेक दिवसांनी मला असं वाटलं की मी सुरक्षित आहे, कारण तू माझ्यासोबत होतीस." अस्मी त्याच्या कपाळावरचे केस नीट करत म्हणाली, "वेडे कुठचे. मी कुठे जाणार आहे? पण आता सोडा ना, नाहीतर कोणीतरी रूममध्ये येईल ना हो." चैतन्य आता डोळे उघडून थेट तिच्या नजरेत बघत म्हणाला, "येऊ दे ना. सगळ्यांना कळू दे की हा कडक पोलीस ऑफिसर त्याच्या बायकोच्या प्रेमात किती वेडा झालाय. अस्मी, या सकाळच्या उन्हात तू किती सुंदर दिसते, तुला कल्पना आहे का?" अस्मीला अजून आपला चेहरा त्याच्या गळ्यावर लपवते आणि चैतन्य तिला अजूनही जवळ ओढतो. अस्मी म्हणाली, "अहो, खूप लाड करताय तुम्ही आज माझे. काही हवं आहे का तुम्हाला नक्की?" चैतन्य तिच्या गालावर एक हलकी पप्पी घेत म्हणाला, "हवंय तर खूप काही." पण असं म्हणून तिला खोडकरपणे डोळा मारला आणि ती खूपच जास्त लाजली. आणि "हवंय तर खूप काही, पण सध्या फक्त ह्या पप्पीनेच काम चालवतो आणि सहवास पाहिजे. हे हास्य हवंय तुझ्या चेहऱ्यावर मला.
ही सकाळ अशीच थांबली तर किती छान होईल ना. ना कोर्टाची कटकट, ना गुन्हेगारांचा तपास, फक्त तू आणि मी आणि हे छोटंसं आपलं जग. अस्मी भाऊ खून म्हणते, तुमच्या या मिठीत असताना मला जगाची कसलीच भीती वाटत नाही. पण आता खरंच उठा ना, बघा चिवचिव सुरू झाली आहे बाहेर. चैतन्य म्हणाला, बरं उठतो, पण एक अट आहे. आजचा सगळा वेळ तू माझ्यासोबत घालवणार आहेस. नो NGO वर्क, नो सोशल वर्क. आज फक्त चैतन्य आणि अस्मी स्पेशल डे. अस्मी आता होकार देते आणि चैतन्य शेवटी तिला सोडतो, पण तरीही तिचा हात आपल्या हातात गुंफून ठेवतो. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. अस्मी अंघोळ उरकून येते, तिचे ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळलेले असतात आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब सकाळच्या प्रकाशात चमकत असतात. ती घाईघाईने बेडपाशी येते, जिथे तिने मगाशी साडी नेसण्यासाठी काढून ठेवली होती तिच्या आवडतीची. पण बेडवर तर साडीच नसते. अस्मी आश्चर्याने इकडे तिकडे बघत म्हणते, अरे माझी साडी कुठे गेली? मगाशी तर मी इथेच ठेवली होती. अहो, अहो, माझी साडी बघितली का तुम्ही? तर चैतन्य आरामात बेडवर पडलेला होता. ते पण हाताची उशी करून. त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत मिश्किल आणि खोडकर हास्य होतं. ते पाहून तिला संशय तर आलाच होता, पण काय ना, नवरा आहे ना शेवटी, कसं बोलणार ना. चैतन्य म्हणाला, साडी? कुठली साडी? मला तर माहीतच नाही आणि दिसली पण नाही. कदाचित वाऱ्याने उडून गेली असेल गं खिडकीच्या बाहेर. आणि अस्मी कमरेवर हात ठेवून त्याच्या जवळ येत म्हणाली, खोटं बोलू नका. खिडकी तर बंद आहे ना. सांगा कुठे लपवली. मला उशीर होतोय ना. आई हाक मारतायत बाहेरून. प्लीज द्या ना. आणि चैतन्य एका झटक्यात तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढतो. अस्मी तोल सावरून थेट त्याच्या बाहुपाशात विसावते. आज तो म्हणतो, आज आईंना मी सांगून टाकले की आज अस्मीची तब्येत जरा रोमॅन्टिक झाली, त्यामुळे ती जरा उशिरा येईल. अस्मी लाजून पण जरा रागाने त्याच्याकडे त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो काय हे, सोडा ना मला. तुम्ही दिवसेंदिवस खूपच खोडकर होत चाललाय हो. पोलीस स्टेशनमध्ये लोक तुम्हाला कडक ऑफिसर समजतात. त्यांना काय माहिती की तुम्ही इथे साड्या चोरताय, बायकोच्या. चोर कुठले, सोडा. चैतन्य तिच्या ओल्या केसांतून ओघळणारा पाण्याचा थेंब आपल्या बोटाने टिपत आवाजात कमालीची ओढ आणत म्हणाला, चोर पकडणं माझं काम आहे, पण आज तुझ्या सौंदर्याने माझ्या मनाची चोरी केली. त्याला काय करू? जोपर्यंत तू मला एक छानशी फीज देत नाहीस तोपर्यंत साडी मिळणार नाही. अस्मी खोट्या रागात डोळ्यात बघत म्हणाली, कसली फीज? मी काही देणार नाही. सांगा कुठे आहे साडी? आणि चैतन्य तिला आपल्या मिठीत पूर्णपणे कैद करत तिच्या गळ्यापाशी आपला चेहरा नेऊन म्हणला, विचार कर अस्मी, साडी मिळेल, पण त्या बदल्यात मला आजचा पूर्ण दिवस हवा आहे, वेळ तुझा. आणि त्या क्षणी फक्त एक गोड हास्य हवं आहे चेहऱ्यावर तुझ्या. आणि अस्मी त्याच्या मिठीत पूर्णपणे विरघळते, पण तरीही हट्ट सोडत नाही. ती म्हणाली, तुम्ही खूप स्वार्थी आहात हो. आधी साडी द्या, मग बघू. आणि चैतन्य तिच्या कानापाशी कुजबुजत अधिकच जवळ जात म्हणाला, साडी उशाच्या खाली आहे, खालीच आहे, पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीस तू. तर तुला मिठीतून बाहेर जाऊन देणं तर तू साडी घेणार ना. आज तुझी सुटका होणं अशक्य आहे. मिसेस SP. अस्मी प्रयत्न करते साडी खेचण्याचा, पण चैतन्य तिला हलूच देत नाही. दोघांचीही बेडवर मस्ती करताना हसताना आणि अस्मी हसत हसत त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि चैतन्य तिच्या प्रेमाचा वार प्रेमाच्या मिठीतच अडवतो. अस्मी हार मानत थकल्यासारखं नाटक करत म्हणते, बरं बाबा, हरले मी. आजचा दिवस तुमचा आहे, आता तरी सोडा ना. अहो प्लीज सोडा ना. आणि चैतन्य तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेत म्हणाला, आज तू हरली नाहीयेस अस्मी, तू जिंकली आहेस. माझं मन पुन्हा एकदा. असं म्हणून त्याने खूप खूप प्रेमाने तिला मिठीत घेतलं. पण अस्मी त्याला धक्का मारून जोरात लांब करत म्हणाले, पुरे हा चावटपणा आवरू देत मला. जा बरं तुम्ही आंघोळ करायला. वाड्यावर जाऊ मग. खूप दिवस झालेत ना प्रियांश आणि शिवांशीला बघितलेले. तो म्हणाला, बरं पाटलांची कन्या, तुम्ही म्हणाल तसं, पण त्याआधी नाश्ता बनवा. आधी काहीतरी. रात्री तुम्ही आमची खूप वेळ झडती घेतली आहे, त्यामुळे भूक लागली आहे. असं म्हणून तो हसला आणि तिला अजून म्हणाली, हो बनवते, जा तुम्ही. आणि अस्मी कसाबसा पदर सावरत आणि विस्कटलेले केस नीट करत किचन मध्ये येते आणि मागे मागे चैतन्य येतो. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच मिश्किल हास्य होतं आणि अस्मी गॅसवर चहाचा आधण ठेवते आणि घाईघाईने पोळ्या लाटायला घेते. अस्मी पोळ्या लाटताना लाटण्याकडे लक्ष देत तो पण तिला तशीच त्यावर हातावर हात ठेवून पोळी लाटताना मस्ती करत होता आणि हसत होता. आणि ती म्हणली, पुरे झालं ना आता हसणं. तुम्हाला माहिती आहे ना, आईना चहा वेळेवर मिळाला नाही तर त्या किती चिडतात, आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. सोडा ना, करू देत ना मला. आणि चैतन्य तिच्या मागे येऊन किचन वाट्याला टेकून उभा राहतो आणि म्हणाला, आई चिडणार नाही,
त्यांना माहिती आहे की त्यांचा मुलगा ड्युटीवरच आहे, फक्त ही घरची स्पेशल ड्युटी आहे. आणि अस्मी चपाती भाजताना जरा गाल फुगवून म्हणाली, हो मोठी आली ड्युटी तुमची, साड्या चोर कुठले, हेच ट्रेनिंग दिलंय वाटतं अकॅडमीत तुम्हाला. बरं आता तिथेच उभे न राहता जरा कोथिंबीर निवडून द्या ना, पाहू, म्हणजे मला पण लवकर आवरायला मिळेल ना. आणि चैतन्य कोथिंबीरीची जुडी हातात घेतो, पण त्याचं सगळं लक्ष अस्मीच्या हालचालींकडेच असतं. कोथिंबीरीची एक निवडून देईन, पण बदल्यात मला काय मिळणार? मगाशी जो करार झाला होता त्यात किचनच्या कामाचा उल्लेख नव्हता बरं, असं म्हणून तो तिच्या उघड्या सडपातळ कमरेकर एक आवंडा गिळून पाहतो. आणि तर ती कंबर झाकून घेत म्हणली, शी घाणेरडे निर्लज्ज कुठले, जा बाहेर, सारखं तेच असतं तुमच्याकडे, कडू कांदे कुठले. आणि तो म्हणाला, बरं ठीक आहे जातो मी अस्मी. आणि मागे वळून हातातलं लागलेलं पीठ ती त्याच्या गालावर लावते. ती म्हणाली, हे मिळणार तुम्हाला, आता गुपचूप काम करा, नाहीतर आज जेवणात फक्त पीठच मिळेल. आणि चैतन्य गालावरचं पीठ तिच्याच गालावर पुसून टाकत तसाच तिच्या जवळ येतो आणि कोथिंबीरीची एक काळी तिच्या कानाच्या मागे खोचून म्हणलं, हे पीठ नाहीये अस्मी, हा तुझ्या प्रेमाचा हा तुझ्या प्रेमाचा शिक्का आहे. आणि ही कोथिंबीर तुझ्या केसात माळ्याच्या फुलासारखी उठून दिसते. अस्मी मनातून सुकवते पण बाहेरून आणत म्हणते, काय हो हे तुम्ही, कुणीतरी येईल ना, सोडा मला. तुम्ही खरंच ऑफिसला गेले तर असेच वागता का, की तिथे पण असंच एकदम सिंगम बनता? आणि चैतन्य तिचा हात पकडून तिला स्वतःकडे फिरवतो. चहाच्या उकळणाऱ्या वाफेच्या मागे त्यांचं रूप अधिकच मोहक दिसतं. बाहेरच्या जगाशी मी ऑफिसर असेल, पण या किचनच्या राज्यात मी तुझा कैदी आहे, असं तो म्हणतो. आणि पुढे म्हणतो, आज तुझा चहा थोडा जास्त गोड लागणार आहे माहितीये का? आणि अस्मी लाजून डोळे खाली झुकवत म्हणाली, का साखर जास्त टाकली का मी? आणि चैतन्य तिच्या हनवटीला स्पर्श करत तिचा चेहरा वर उचलत म्हणतो, नाही ग, कारण हा चहा तू माझ्यासाठी प्रेमाने बनवतेस ना, आणि त्यात तुझा हा गुलाबी राग मिसळलाय ना, म्हणून जास्त गोड लागेल. आणि अस्मी हसून त्याला हलकासा धक्का देत म्हणाली, चला आता, खूप झालं तुमचं कौतुक, लवकर ती कोथिंबीर निवडून द्या. आणि तू चहा होता कपात, आई वाट बघत असतील. चैतन्य तिच्या गालावर एक हलकी पप्पी घेत म्हणाला, चहा होतायला घेतो आणि आईला चहा देतो, पण तुला आज दिवसभर किचन मधून सुट्टी, असं म्हणतो. आज जेवण बाहेर मागूया, कारण आजची ही मिसेस एस.पी. फक्त माझी आहे, कळलं का, किचनची नाही. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.